कधी कधी माणूस निसर्गाशी दोन हात करतो आणि त्यातून निर्माण होते एक अजोड किमया. उंच पर्वत, खोल दऱ्या, वाहणारी नदी आणि त्यावर उभं राहणारं स्वप्न. असंच एक स्वप्न प्रत्यक्षात उतरवलंय जम्मू काश्मीरच्या हिमाच्छादित खोऱ्यात. पण हे स्वप्न फक्त दगड, सिमेंट आणि लोखंडाचं नाही, तर त्यात आहे एका महिलेची 17 वर्षाची मेहनत, जिद्द आणि अभियांत्रिकीचं अजोड कौशल्य. चला जाणून घेऊया जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, चिनाब पुलाची आणि त्यामागील प्राध्यापक माधवी लता यांची प्रेरणादायी कहाणी. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. काश्मीरच्या निसर्गरम्य पण आव्हानात्मक भूप्रदेशात, जिथे हिमालयाच्या कड्यांवर वारा सुसाट असतो, तिथे उभा आहे एक अभियांत्रिकीचा चमत्कार. हा पूल फक्त दोन किनाऱ्यांना जोडत नाही, तर तो जोडतोय काश्मीरला संपूर्ण भारताशी. आणि या पुलाच्या प्रत्येक दगडामागे आहे प्राध्यापक माधवी लता यांचं अथक परिश्रम आणि दूरदृष्टी. चिनाब पूल हा जम्मू काश्मीर मधील उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंकाचा एक महत्वाचा भाग आहे. चिनाब नदीच्या पात्रापासून तब्बल 359 मीटर उंचीवर उभा असलेला हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षा 35 मीटर उंच आहे. हो, ऐकलंय ना, आयफेल टॉवर पेक्षा उंच. हा पूल फक्त उंच नाही, तर तो ताकदवानही आहे. 260 किलोमीटर प्रति तास वेगाने येणारे वारे, भूकंप, टोकाचं तापमान आणि पाण्याची वाढती पातळी यांचा सामना करण्यासाठी हा पूल सज्ज आहे. आणि हे सगळं शक्य झालंय प्राध्यापक माधवी लता यांच्या 17 वर्षांच्या अथक मेहनतीमुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून रोजी या पुलाचं उद्घाटन केलं. त्यानंतर अवघ्या काही तासातच बँगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच IISc ने प्राध्यापक लता यांच्या योगदानाचं कौतुक करणारी पोस्ट एक्स वर शेअर केली. चिनाब पुलाच्या यशात प्राध्यापक माधवी लता आणि त्यांच्या टीमचा मोठा वाटा आहे. उताराची स्थिरता, पायाची रचना, रॉक अँकर यांसारख्या गोष्टींवर त्यांनी काम केलं, असं IISc ने म्हटलं. एवढंच नाही, तर भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनीही लता यांचं कौतुक करत म्हटलं, हा अभियांत्रिकी चमत्कार तरुणांना, विशेषतः महिलांना राष्ट्र उभारणीत नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा देईल. प्राध्यापक माधवी लता या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील एक दिग्गज नाव आहे. त्यांनी IIT मद्रास मधून भूतंत्रज्ञान अभियांत्रिकीमध्ये PhD केली. 2004 मध्ये त्या IIT गुवाहाटी मध्ये प्राध्यापक होत्या आणि नंतर त्या IISc मध्ये रुजू झाल्या. विशेष म्हणजे त्या IISc मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात सामील होणाऱ्या पहिल्या महिला प्राध्यापक होत्या. पण त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्यावेळी IISc मध्ये महिलांसाठी स्वतंत्र शौचालयही नव्हतं. मला खरोखर संघर्ष करावा लागला, असं त्या सांगतात. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी केवळ शौचालयाची सुविधा मिळवलीच, तर चिनाब पुलासारख्या महाकाय प्रकल्पातही आपलं नाव कोरलं. चिनाब पूल बांधणं हे काही सोपं काम नव्हतं. हिमालयाच्या खडबडीत भूप्रदेशात, जिथे भूगर्भीय परिस्थिती सतत बदलते, प्राध्यापक लता आणि त्यांच्या टीमने डिझाइन ॲज यू गो हा दृष्टिकोन स्वीकारला. म्हणजेच बांधकामादरम्यान भूगर्भीय आव्हानांनुसार डिझाइन मध्ये बदल करावे लागले. भग्न खडक, लपलेल्या पोकळ्या आणि खडकांचे बदलते गुणधर्म यांनी त्यांच्या समोर अनेक अडथळे उभे केले. पण लता यांनी सिमेंट ग्राउंडिंग, दगड आणि स्टील रॉड्सच्या मजबूतीकरण तंत्राचा वापर करून या आव्हानांना तोंड दिलं. पुलाची स्टील कमान सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची आहे, जी डाव्या आणि उजव्या बाजूच्या खांबावर टिकून आहे. या कमानीचं डिझाईन आणि बांधकाम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, दक्षिण कोरियाच्या अल्ट्रा कन्स्ट्रक्शन आणि VSL इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने झालं. 2005 मध्ये नियोजन सुरू झालं आणि 2022 मध्ये पूर्ण वेगाने गाड्या धावल्या. तेव्हा हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. प्राध्यापक लता यांनी चिनाब पूल प्रकल्पात भूतंत्रज्ञान सल्लागार म्हणून काम केलं. त्यांनी उतार स्थिरीकरण, पुलाच्या पायाची रचना आणि रॉक अँकर यांसारख्या महत्वपूर्ण बाबींवर सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूल 120 वर्षाचं आयुष्यमान आणि कठोर नैसर्गिक परिस्थिती सहन करण्याची क्षमता मिळवू शकला. चिनाब पुलासारख्या प्रकल्पात निश्चित डिझाईन शक्य नव्हतं. सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे आम्हाला प्रत्येक टप्प्यावर नवे उपाय शोधावे लागले, असं त्या इंडियन जिओटेक्निकल जर्नल मधील लेखात म्हणतात. प्राध्यापक लता यांचा प्रवास केवळ अभियांत्रिकी पुरता मर्यादित नाही. त्यांनी महिलांसाठी नवे दरवाजे उघडले. 2021 मध्ये त्यांना इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या
सर्वोत्कृष्ट महिला भूतंत्रज्ञान संशोधक पुरस्कार मिळाला. 2022 मध्ये त्या भारतातील STEM म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स क्षेत्रातील टॉप 75 महिलांमध्ये सामील झाल्या. सध्या त्या IISc मधील सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षा आहेत. चिनाब पूल हा फक्त एक पूल नाही, तर तो भारताच्या विकासाचा एक मैलाचा दगड आहे. हा पूल काश्मीर खोऱ्याला संपूर्ण भारताशी जोडणार आहे आणि तेही सर्व हवामानात. यामुळे प्रवास सुलभ होईल, व्यापार वाढेल आणि काश्मीरच्या विकासाला नवी गती मिळेल. पण या सगळ्या मागे आहे प्राध्यापक माधवी लता यांच्यासारख्या व्यक्तींची मेहनत, ज्यांनी आपल्या कामातून सिद्ध केलं की जिद्द आणि कौशल्यासमोर कोणतंही आव्हान मोठं नाही. चिनाब पूल ही फक्त दगड आणि लोखंडाची रचना नाही, तर ती आहे स्वप्नांचा, मेहनतीचा आणि जिद्दीचा संगम. प्राध्यापक माधवी लता यांच्यासारख्या व्यक्तींमुळे आपण असं म्हणू शकतो की भारत केवळ पूल बांधत नाही, तर तो भविष्य घडवतो. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.